स्वर्गात जाणारा मार्ग फार सुंदर आहे असं म्हणतात, पण एक सुंदर मार्ग तुम्हाला नरकासारख्या ठिकाणी घेऊन जात असेल तर, जिथे तुम्ही एकटे असूनही एकटे नसता, कोणीतरी सतत तुमच्या अवतीभवती आहे असा आभास होतो. दिसत तरी कोणी नसतं, पण भयानक नजरा तुमच्यावर पाळत ठेवून असतात. रस्ता संपतो आणि पायऱ्या लागतात. पायऱ्या काही जास्त नाहीत, पण पावले जड झालेली असतात. शांतता असते, पण मनात धडकी भरवणारी. आणि समोर मला तो पछाडलेला चर्च दिसतो. थंबनेल पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे. तर मी आलो आहे अशा ठिकाणी जे गोव्यातलं मोस्ट हॉन्टेड प्लेसपैकी एक आहे. म्हणजे यादी बनवली जाईल तर या जागेचा सगळ्यात वरचा नंबर लागेल. हे फक्त गोव्यातलं नाही सांगत आहे मी, तर पूर्ण देशाभरातल्या मोस्ट हॉन्टेड प्लेसची जर यादी बनवली, टॉप 10ची यादी, तर त्यात या जागेचा नंबर लागतो. तर आधी स्टोरी सांगतो मी की स्टोरी काय आहे यामागची. तर ज्यावेळी पोर्तुगाल होते, इथे 3 राज्य होते, पोर्तुगाली राज्य होते, आणि त्यांचा आपसापसात वाद चालू होता या जागेबद्दल, या चर्चबद्दल. मग काय झालं की त्यातल्या एका राजाने ना बाकीच्या 2 राजांना इथे निमंत्रण दिलं, त्यांना इथे बोलवलं आणि सांगितलं की आपण तो वाद निकाली काढू, आपण काहीतरी चर्चा करू यावर. मग ते दोघे आलेत आणि हा राजा धूर्त होता. त्याने काय केलं, जेवणात त्यांच्या विष घातलं आणि त्यामुळे ते बाकीचे 2 राजे मेले. आणि ही गोष्ट इथल्या गावकऱ्यांना कळाली. आता गावकऱ्यांच्या रोषांना सामोरे जावं लागतंय म्हणून त्या राहिलेल्या राजानेही स्वतः विष खाऊन आत्महत्या केली. मग गावकऱ्यांनी त्या तिघांचे मृतदेह इथेच गाडलेत. तेव्हापासून म्हणतात की इथे त्या 3 राजांचे आत्मे भटकतात. आणि त्याचमुळे हे जे चर्च आहे, चॅपल आहे, याला 3 किंग्स चॅपल असं म्हणतात. आणि 6 जानेवारीला इथे एक उत्सव, म्हणजे जत्रा म्हणू शकतो आपण, फेस्ट, गोव्यात जे कॅथलिक जत्रा असते त्याला फेस्ट असं म्हणतात, तर ती फेस्ट असते इथे. आणि त्यावेळी असं म्हणतात की इथे म्हणजे जे भटकणारे आत्मे वगैरे असतात त्यांना जसं की देवाला नैवेद्य देतो आपण, तसं एक मेजवानी दिली जाते त्यांसाठी. आणि हे भटकणारे आत्मे म्हणजे ते 3 राजांचे आत्मे आलेच, त्याशिवाय अजूनही आत्मे इथे येतात असं म्हटलं जातं. आणि दिवसभरात तो उत्सव होतो आणि म्हणतात की रात्रीचं मग इथे कोणी थांबत नाही. जो रात्रीचं थांबेल तो इथून मग परतू नाही शकत असं म्हटलं जातं. मी गोव्यात त्यावेळी 5 वर्ष राहिलो, पण मी या ठिकाणी कधीच नव्हतो आलो. आणि ही जागा अशी आहे की हे तरी एक डोंगरावर स्थित एक चर्च आहे. म्हणजे तुम्ही अगदी मडगावपासून वास्कोला जाताना हे डोंगर दिसतं आणि हे चर्च पण दिसतं त्यावेळी. आणि त्यामुळे येता जाताना रोज मी हे चर्च मला खालून दिसायचं, पण मी इथे कधीच नाही आलो. तर तो योग आज आला आहे. आता हे भूत प्रेत श्रद्धा अंधश्रद्धा हा विषयच वेगळा आहे. आता माहिती नाहीत, आता आपण म्हणाल्याप्रमाणे की इथे भूतप्रेत दिसतात माहिती नाही, पण इथे कपल्स नक्कीच येतात. तुम्हाला इथे आल्यावर कपल्स नक्कीच पाहायला मिळतात. तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की तुम्हाला भूतप्रेत दाखवायला मी इथे नाही आलो, किंवा मला सांगायचं नाही की भूतप्रेत असतात वगैरे. तर ही जागा फार सुंदर आहे, चर्च फार सुंदर होतं, तुम्ही पाहिलं. आणि म्हणजे इथून ना तुम्हाला अगदी दूरवरचा परिसर दिसतो, कारण हे फार उंचीवर आहे. अगदी मडगावपासून वास्कोपर्यंतची जी किनारपट्टी आहे ती किनारपट्टी इथून दिसते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जे गोव्यातलं सगळ्यात मोठं इंडस्ट्रियल इस्टेट आहे, वेण्णा इंडस्ट्रियल इस्टेट, ती दिसते. आणि परत मागच्या बाजूला अजून बऱ्याच डोंगर रांगा दिसत आहेत.